अबे गण्या, आज तर तुझा रिझल्ट होता बे. हो ना आई, सकाळीच रिझल्ट लागला ना बिचारे. हे पोट सांगत बी नाही काही. अहो हो आई, माझ्या सोबत्याचा लागला रिझल्ट, पण माझ्या तर दाखवतच नाही. अमाय, असं बी होते का? अहो आई, तुला खरं सांगू का, हे पोट्ट का नाही नापास झालं असं म्हणून याचा रिझल्ट काही दाखवत नाही. अहो आई, खरं सांगू का, आज सकाळी ना बाबानं रिझल्ट चेक केला होता याचा, आणि बाबा का नाही आता मंदिरात गेले. कायच्यासाठी माहित आहे का? कारण हे पोट्ट का नाही काठावर पास झालं म्हणे, म्हणून बाबा तिथं पेढे वाटायला गेले का माया पोरग पास तरी झालं. बरोबर आहे. अजून बोल. असंच पाहिजे. 2 वर्षात तुला झक मारली का लेका? एवढं नाही समजत का तुले हलकटा? नापास झाला, काठावर पास झाला, काही समजते नाही समजत. माय बापाचा पैसा उडवायला पाहिजे. मला इथं जायचं आहे, तिथं जायचं आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, अमकं पाहिजे, ढमकं पाहिजे. साऱ्या गावाची दौलत पायासमोर आणून टाकतोले का? कोणत्या गोष्टीची कमी आहे बे तुले? आणि तुने इथं कमी मार्क आणून आमचं नाव खराब केलं. आई, मीनं अभ्यास तर लय केला व, पण मी काही खूप अभ्यास केला, पण मी कहून तर पासच नाही झालो. मायावाला पेपर एक्सचेंज झाला असं नाही, मला तर असंच वाटत आहे. नाही तर मीनं तर मस्त लिहिला होता पेपर. आता कायच करायचं आहे, जाऊ दे. ते बाबा आता मंदिरातून आले म्हणजे त्याइले म्हणतो का, अय गण्याचे बाबा, याच्यासाठी ना ढोरं बकरं घेऊन घ्या, आता तू दिवस रात्र ते चरत राहायचं, ठीक आहे?